एक संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की वादळी पाऊस झाला आणि इथे आमचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ज्यावेळेला त्या मैदानामध्ये सभेची तयारी करत होते तर अक्षरशः इथे खुर्च्या संपूर्ण उडून गेल्या होत्या, संपूर्ण धूळ, संपूर्ण चिखल झाला होता। त्यामुळे सभा होणार की नाही अशी मनामध्ये लोकांची शंका होती, परंतु आमच्या कार्यकर्त्यांची जिद्द होती की कोणत्याही परिस्थितीत सभा व्हायला पाहिजे आणि आम्ही ठरवलं की काही जरी झालं, उद्या पाऊस जरी मोठा आला तरी सभा घ्यायची आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने चमत्कार झाला आणि ही सभा चांगली संपन्न झाली। सुषमा अंधारे आल्या, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, किरण माने चांगले बोलले, अंडोरे साहेब, रवींद्र पवार, सर्वच मान्यवर महाविकास आघाडीचे नेते मंडळी आले, लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एवढ्या संपूर्ण या काळामध्ये सुद्धा संपूर्ण तुम्हाला माहिती असेल रस्त्याचं काम चालू आहे, सगळीकडे लोकांना येण्या जाण्याच्या दृष्टीने हे मैदान अडचणीचं होतं। वास्तविक ही सभा आम्ही तिकडे रस्त्यावर घेतो, परंतु लोकांना कुठे त्रास होऊ नये म्हणून शेवटी मैदानामध्ये आम्ही ही सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि लोकांनी तरीसुद्धा या वादळी परिस्थितीतसुद्धा लोक आले, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, महिला मोठ्या प्रमाणात आल्या आणि लोकांनी आश्वस्त आम्हाला केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या आणि इंडियाच्या बाजूने उभं राहण्याचा कौल त्यांनी या सभेच्या निमित्ताने दिलेला आहे। आज आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्माननीय उमेदवार अनिल यशवंत देसाई यांच्या प्रचाराच्या दरम्यान त्यातली ही सभा होती। आणखीन आपण सगळेजण बघत असाल की सगळीकडे वातावरण हे अत्यंत उत्साहाचं आहे, सर्वांमध्ये एक उत्साह संचारलेला आहे। फक्त औपचारिकता बाकी राहिलेली की 20 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या दिवशी जी निष्ठावंतांना त्यांचं जे मत आहे ते ज्या पारड्यात टाकायचे ते टाकणारच आहेत। त्याशिवाय विजय आपला नक्कीच आहे, विजय आपला होणारच आहे, परंतु गद्दारांना दाखवून द्यायचं आहे की गद्दारी केल्यानंतर काय होतं हे त्यांना येत्या दिवसामध्ये कळणारच आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ही महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची लाट उसळलेली आहे। आणखीन जे संविधान संपवण्याची भाषा करतात, जे हुकुमशाहीची भाषा करतात त्यांना त्यांची जागा दाखवणारच आणि येत्या दिवसामध्ये त्यांना ते कळेलच। आणखी कधी आपण जसं आपल्या थोरा मंडळीने म्हटलेलं उतू आलेलं कधी थांबत नाही, तसा हा प्रकार आहे। लोकशाही अबाधित आहे आणि अबाधितच राहणार आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी आमचा एक खारीचा वाटा असणार आहे। आणि येत्या 20 तारखेला आम्ही प्रचंड बहुमताने माझ्या प्रभाग क्रमांक 148 मधील आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते अगदी जोशाने महाविकास आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत अनिल देसाई साहेब यांना भरघोस मताने आम्ही विजय करून देऊ एवढा निश्चय ते आम्ही आज करत आहोत। त्यामध्ये आजची सभा झालेली आहे। आदरणीय सुषमाताई अंधारे यांनी इकडे आज त्यांचा वेळ दिला होता आणि अतिशय मौलिक असं मार्गदर्शन या वासेनाका विभागातील लोकांना केलं आहे। अतिशय जटिल प्रश्न आहेत ह्या विभागातले। आपल्याला आठवत असेल मागच्या 2-3 वर्षामध्ये इथे डोंगर कोसळला होता, पावसाळ्यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला होता। असे भयंकर प्रश्न असून देखील आदरणीय खासदार जे राहुल शेवाळे साहेब आमचे आहेत त्यांना कुठलंही लक्ष इथे नाही आहे। फक्त खोके संस्कृती कशी जोपासायची आणि सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा आणि त्या पैशातून मग पोलीस यंत्रणा मॅनेज कर, बाकीच्या 10 गोष्टी मॅनेज कर, हप्ते गोळा कर आणि त्या सगळ्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्यांकडे एकदम दुर्लक्ष करायचं आणि लोकांचं वाटोळं कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं। याच्या विरुद्धातला हा मोठा लढा आहे। आपल्याला जर अंदाज असेल तर ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने धारावीचं वाटोळं करण्याचं काम राहुल शेवाळे साहेबांनी केलं, म्हणजे लोकांना वाटत होतं की हा तिकडचा धारावीचा लोकल आहे सारखा सांगत असतो, तर हा खासदार कदाचित धारावीचं पुनर्वसन त्याच विभागात करेल, परंतु त्याने धारावीचं पुनर्वसन मुलुंडमध्ये घेऊन जाण्याचं काम केलं। आता लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। कदाचित जर याला आणखी एकदा चुकूनही संधी मिळाली तर हा अख्खा मतदारसंघ विकून टाकेल आणि अशा नालायक माणसाला कुठेतरी हरवण्यासाठी आणि अनिल देसाईसारख्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला जिंकून आणण्यासाठी ही लढाई अतिशय ताकदीने, मोठ्या शक्तीने इंडिया अलायन्समधले सर्व नागरिक, इंडिया अलायन्सचे सर्व पक्ष आणि विशेषतः या गोरगरीब विभागातले मतदार लढत आहेत। या सगळ्या मतदारांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आजची सभा यांनी सगळ्यांनी यशस्वी केली। धन्यवाद। सभा तुम्ही बघालच की सुषमाताईने कशा प्रकारे त्यांना उघडं करून टाकलं आहे। त्याचबरोबर आमचे किरण माने होते, त्यांची भूमिका, अंडोरेजी, रवींद्रजी पवार, त्याचबरोबर विभाग प्रमुखाने ती पोथीच वाचली त्यांची, आज ते कुठे असते, जर तसं झालं असतं तर ते आज कुठे असते आणि या सगळ्या गोष्टीचा विसर त्या उमेदवाराला पडला आहे। त्याच्यामुळे सगळे ताकदीनिशी कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे उतरलेत की एकच ध्येय आहे की निष्ठावंत
उमेदवार अनिलजी देसाई यांना निवडून आणायचं आहे, हाच एक पण केलेला आहे सर्व शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, आणि तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज ही लोकप्रिय आपली अणुशक्तीनगरमध्ये जी सभा झाली, शिवसेना महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेच्या माध्यमातून मी तमाम आंबेडकरी अनुयायांना व जनतेला आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपूभाऊ निकाळजे यांनी संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी व देश वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. आपण सर्वांनी आंबेडकर अनुयायांनी 20 तारखेला जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून 1 नंबर जी आपली निशाणी आहे मशाल, याच्यावर बटन दाबून आपल्याला अनिल देसाई यांना विजय करायचा आहे आणि त्याला जो गद्दार खासदार आहे त्याचा पराभव करायचा आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.